राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात जातो. ज्यांनी पुढाकार घेतला ते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, हर्षवर्धन देशमुख, रमेशजी वाघ, राजेंद्रजी शिंदे, गुलाबराव गावंडे, शरद ससरे, शबीरभाई विजय, रोहित पवार, प्रकाश गजरे, माजी आमदार छगन वाघमारे आणि याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पक्षाच्या वतीने ज्यांच्यावर दिली ते असे राजा भोईकर, अन्य सहकारी आणि बंधू भगिनींनो, आजचा दिवस ऐतिहासिक दिवस 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या मैदानावर काँग्रेस पक्षाचं नेतृत्व एकत्रित झाले होते आणि महात्मा गांधींनी त्या ऑगस्ट मैदानाच्या संमेलनामध्ये चले जावची घोषणा केली. 8 तारखेला ही घोषणा झाली आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी त्या रात्री महात्मा गांधींच्या सह जवळपास सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी नेऊन. दुसरा दिवस 9 ऑगस्ट आणि ह्या 9 ऑगस्टच्या दिवशी अरुणा असफाजी आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांनी निर्धार केला की वरिष्ठ नेते तुरुंगात गेले पण ही लढाई आम्ही आता थांबणार नाही आणि म्हणून इंग्रजांना देशातनं घालवण्याच्या बद्दलची प्रभावी चळवळ 9 ऑगस्ट पासून सुरू झाली. असा हा आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आणि मला आनंद आहे की या ऐतिहासिक दिवशी आमच्या सगळ्यांचे सहकारी राजा भोईकर यांनी ही मंडळच्या संबंधीची यात्रा सर्व महाराष्ट्रात आयोजित करण्याचा निकाल घेतला. ही यात्रा 36 जिल्ह्यात जाणार आहे. ही यात्रा 358 तालुक्यात जाणार आहे. ही यात्रा 14,877 किलोमीटर प्रवास करणार आणि म्हणून या 358 तालुक्यामध्ये ही यात्रा पोचल्याच्या नंतर या यात्रेचा उद्देश मंडळची आपली भूमिका आणि आज देशाचं राज्य ज्यांच्या हातात आहे त्यांची भूमिका
की सामान्य लोकांना समजून सांगण्याचं काम हे आणि यात्रेमध्ये करायचं. आणि म्हणून जरी राजा होळकर याचं नेतृत्व करत असतील तरी तुम्हाला सगळ्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये ही यात्रा येण्याच्या आधी या यात्रेचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्याची सगळी जबाबदारी तुम्हाला लोकांच्यावर आहे आणि ते काम सुरू करायचं. कशासाठी करतो? कोण म्हणजे त्यांनी काय विचार दिला? व्ही मंडल बिहारमधले एक ज्येष्ठ नेते आणि समाज परिवर्तन हा एकमेव विषय त्यांच्या मनामध्ये होता. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातल्या उपेक्षित वर्गाला न्याय कसा द्यायचा या संबंधीचं काम त्यांच्या सोपवलं होतं. आणि त्यांनी अतिशय सविस्तर असा एक अहवाल सादर केला. तो अहवाल मंडल कमिशन म्हणून देशात ओळखला जातो. विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे प्रधानमंत्री होते. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे नेते होते, अन्य नेते होते. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, पण भाजप किंवा त्या काळातला जनसंघ यांचे जे नेते होते त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. मंडळाचा विचार आम्हाला मंजूर नाही ही भूमिका घेतली गेली. लालकृष्ण अडवाणी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्या सगळ्यांनी याला विरोध केला. देशामध्ये संघर्ष झाला. अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्यावर हल्ले झाले. अनेक वेगवेगळे चित्र देशामध्ये झाले. सुदैवानं महाराष्ट्रामध्ये राज्याची जबाबदारी ही माझ्याकडे होती. मंत्रिमंडळाची बैठक आम्ही लोकांनी बोलवली आणि सविस्तर चर्चा. हा मंडळाचा निकाल सामान्य माणसाला, मागासवर्गीयाला, ओबीसीला न्याय देत असेल तर याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार म्हणजे होणार. आणि हा निकाल आम्ही घेतला. मला काही लोकांनी सांगितलं राज्य जाईल. मी स्वच्छ सांगितलं की राज्य राहावं न राहावं, पण ओबीसींना न्याय देण्याचं धोरण हे बदललं जाणार नाही. त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार. राज्य गेलं तर चालेल, पण ओबीसीला न्यायाची भूमिका आम्ही लोकांनी सोडायची नाही हा निकाल घेतलेला होता. आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रात हा निकाल घेतला तो लोकांनी स्वीकारला. इथे दंगल झाली नाही. अन्य राज्यात दंगली झाली, इथं स्वागत झालं. हे स्वागत का झालं? त्याचं महत्वाचं कारण एक नेतृत्वाची आणि समाज परिवर्तन याला प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांची एक मालिका या राज्यात होऊन गेली होती. आपण नेहमी शाहू महाराजांचं नाव घेतो. या देशामध्ये राजे अनेक होते, पण राजा आपली सगळी सत्ता लोकांच्यासाठी वापरणारा राजा हा प्रश्न उपस्थित केला ते एकच नाव द्यायचं, ते म्हणजे शाहू राजा.
आणि त्याचा उल्लेख मगाशी आमचे खासदार वर्ध्याचे आम्हाला त्यांनी उल्लेख या ठिकाणी केला की महाराष्ट्र असं राज्य होतं आणि शाहू महाराज असे राजे होते की आपल्या राज्यामध्ये नोकरीसाठी जेवढ्या जागा असतील त्याच्या 50% जागा हे ओबीसींना द्यायच्या हा निकाल त्यांनी घेतला आणि तो निकाल त्यांनी राबवले. आणि म्हणून आपण शाहू महाराजांचा उल्लेख करतो. महात्मा ज्योतिबा फुले उभं आयुष्य उपेक्षित समाजाचं त्यांनी घालवलं. शिक्षणाचे दरवाजे लहान घटकांच्यासाठी खुले केले, स्त्रियांना प्रतिष्ठा दिली आणि म्हणून शाहू महाराजांच्या नंतर आपण महात्मा फुलेंचं नाव घेतो आणि तिसरं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी घटना दिली पण घटना दिली हे एकवेळ काम नव्हतं. बाबासाहेबांनी समाजाला दिशा दिली. बाबासाहेबांनी समाजाच्या अनेक घटकांच्यासाठी नवीन धोरणं स्वीकारली. अनेकांना माहिती नाही की बाबासाहेब स्वातंत्र्याच्या आधी जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यांच्याकडे खातं होतं जलसंसाधन, पाणी आणि वीज. आणि आज सवन पंजाब आणि हरियाणा हा शेतीच्या संदर्भात प्रगत राज्य म्हणून ओळखला जातो. तिथली महत्वाची धरणं भाकरा आणि नांदगड या दोन्ही धरणांचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी घातला. त्याचा परिणाम आज पंजाब 90% पंजाब हे पाण्याखालचं राज्य आहे, उत्तम शेतीचं राज्य आहे. आज 90%पेक्षा अधिक हरियाणा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आणि हे निकाल घेतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून फुले, शाहू, आंबेडकर ह्या लोकांचा आदर हा आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. आणि मंडळांनी हेच काम केलं आणि ते काम आज करण्याचा विचार या ठिकाणी करत. महाराष्ट्रामध्ये हा निर्णय आपण घेतला पण अजूनही आपल्याला असं दिसतं की अनेक ठिकाणी या ओबीसींना त्यांच्या न्यायाचा न्याय होता अद्याप मिळालेला नाही. शैक्षणिकदृष्ट्या मागास, सांस्कृतिकदृष्ट्या मागासले होते. समाजामध्ये प्रतिष्ठेच्या संदर्भात मागासले होते. हे चित्र आहे आणि ते घालवायचे. आणि ते घालवायचे असेल तर आपल्याला आज जो कार्यक्रम आपण घेतोय की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जनतेच्यामध्ये जागृती करायची आणि त्यांना जागृती करून एक प्रकारचं परिवर्तन आपण करतोय हे दाखवायचं. आज आपण हा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा निर्णय घेतला. काही लोकांचा विरोध आहे, ते बोलताना वेगळं होते पण विरोध होते. पण हा कार्यक्रम राबवण्याच्या पर्याय नाही. आज महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, विकासाचं क्षेत्र असेल, या सगळ्या ठिकाणी पुढे न्यायचं असेल तर मंडळी केलेल्या शिफारस ज्या आपण स्वीकारतोय त्याची अंमलबजावणी आज या ठिकाणी करायची. आज कास्तकाराचा प्रश्न या ठिकाणी काही लोकांनी निर्देश केला. शेतकऱ्यांची अवस्था वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या त्रासाची आहे.
मला असंच आहे, मी देशाचा शेतीवंशी होतो आणि शेतीवंशी असताना एक दिवशी माझ्याकडे नागपूरचा अधिकाऱ्यांचा आवाज आला की विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी अस्वस्थ झालो. देशाच्या कोट्यावधी लोकांचा भूकेचा प्रश्न जो बळीराजा सोडवतो तो आत्महत्या करतो. का करतो ती चौकशी केली. कर्जबाजारीपणा हे कारण कळलं. मला दिल्लीमध्ये स्वस्त बसवेल. मी सरळ गेलो. प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग आणि मनमोहन सिंगांना सांगितलं की विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्यात आणि आपण जाऊन शेतकऱ्यांची स्थिती काय ती समजली पाहिजे. तातडीने गेलं पाहिजे. मला आनंद झाला की मनमोहन सिंगांनी सांगितलं उद्याच्या उद्या जाऊ. आणि त्या दुसऱ्या दिवशी दिल्लीहून नागपूरला आलो आणि नागपूरवरनं वर्ध्यावरनं यवतमाळ जिल्ह्याच्या एका कुठल्याच्या गावामध्ये तिथं शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. आम्ही दोघंही त्याच्या घरी गेलो. विचारलं, माऊली रडत होती. तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने का असं केलं. त्यांनी सांगितलं खाजगी सावकाराचं कर्ज काढलं होतं, पैसे देता आले नाहीत, मुलीचं लग्न ठरले आणि सावकारांनी घरामध्ये येऊन घराची वाली कुंडी बाहेर काढली आणि त्यामुळे मुलीचं तिचं लग्न ठरलं होतं त्या व्यायाने लग्न मोडलं आणि मुलीच्या पुढं नवीन समस्या आली. हे कशावर झालं आणि हे झालं म्हणून त्या शेतकऱ्याने इंजिन खाल्लं आणि आत्महत्या केली. त्याच्यावर कारण कर्जबाजारीपणा. मनमोहन सिंग आणि मी स्वतः आम्ही ताबडतोब दिल्लीला गेलो आणि 3 दिवसाच्या आत एक महत्वाचा निकाल घेतला. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं 70,000 कोटीचं कर्ज हे माफ करून टाक. हा एक निर्णय त्याच्यामध्ये घेतला. आज पुन्हा एकदा मला असं दिसतंय की पुन्हा एकदा कास्तकार संकट असेल, शेतकरी संकट असेल. त्याच्या मालाची किंमत ही चांगली मिळत नाही. कापूस असेल, सोयाबीन असेल, त्याची समस्या आहे. उत्पादन घसलेलं आहे. निसर्गाचा लहरीपणा आहे. आणि या सगळ्यामुळे या शेतकऱ्याच्या मागं एक दुष्ट चक्र लागलेलं आहे. आणि अशी स्थिती असताना शासनाची ताकद ही सगळी त्या शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या मागं उभी करायचं काम हे कोणत्याही राज्यकर्त्याचं. पण आजचे राज्यकर्ते बोलतात अनेक गोष्टी पण करत नाही. आज हा सगळा कर्जाचा बोजा हा घालवायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कठोर निर्णय घेतले पाहिजे. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, मध्यंतरी या देशातल्या जेवढ्या बँका आहेत, विशेषतः मोठ्या बँका, राष्ट्रीयकृत बँका, त्याने हजारो कोटी त्यांच्यामध्ये असलेली रक्कम कर्जाची माफ करून टाकली. हे कर्ज कुणी घेतलं होतं? उद्योगपतींनी घेतलं होतं, भांडवलदारांनी घेतलं होतं, शेतकऱ्यांनी घेतलेलं नव्हतं. आणि वडिया लोकांचा धनवानांचं कर्ज हजारो कोटीचं आज केंद्र सरकार माफ करतं आणि खेड्यामध्ये
अहोरात्र कष्ट करणारा आणि या देशाच्या जनतेचा भुकेचा प्रश्न सोडवणारा जो कास्तकार आहे त्याच्या दुःखात त्यांचं लक्ष नाही. आणि त्यामुळं या सगळ्यांच्या विरुद्ध एक प्रकारचं जनमत तयार करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्याची सुरुवात ही इथून झाली पाहिजे. विदर्भ आज सरकत असते. पण भाग्य एक चांगलं आहे की अनेक वर्ष नेते होऊन गेले. गाडगे महाराज असोत, डॉक्टर पंजाबराव देशमुख असो, बुलढाण्याचे पंढरीनाथ पाटील असो, अनेकांची नावं घेतात. या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये लोकांच्यासाठी कष्ट केले. आज त्यांचा आदर्श हा नव्या पिढीने घ्यायचा आहे आणि तो नव्या पिढीने घेऊन इथं चित्र बदलायचे आणि ते आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्या आव्हानामध्ये लोकांना जागं करायचं असतं. तर हा जो कार्यक्रम मंडळ यात्रेचा घेतलाय तो घरोघर पोचवणं, त्याचा उद्देश सांगणं आणि शेतकऱ्याची संकटातनं सुटका करण्याच्यासाठी वातावरण तयार करणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना मिळून करत आहे. त्याची तयारी आपण केली पाहिजे. माझी खात्री आहे की चित्र उद्योगाच्यावर राहणं. मी अधिक बोलून आपल्याला वेळ घेतलं. मोठ्या संख्येनं आपण इथे जमलो. या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. मी एवढंच सांगतो की तुमच्या प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम राबवायचा ज्या दिवशी प्रसंगी त्यावेळेला सवन समाज जागे करा. माझी खात्री आहे की इथून सुरू झालेले हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचेल, देशाच्या कानाकोपऱ्यात पोचेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यासाठी राजूरकर त्यांचे सहकारी जे कोणी कष्ट करतायत त्या सगळ्यांना आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ आणि या कार्यक्रमाचं यश हे संबंध देशात जाईल याची आमची काळजी घेतील एवढीच अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो आणि माझे 2 शब्द